वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर नंबर 4 सॉल्व करून घेणार आहोत आणि आज आडव्या फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे। आपल्यातल्या काही जणांना व्हिडिओ क्वालिटीविषयी इश्यू होता, त्यामुळे हा नवीन प्रकार ट्राय केलेला आहे। निश्चितच आपल्याला अधिक क्लिअर व्हिडिओ मिळेल अशी अपेक्षा करते आणि सुरुवात करूया। प्रश्नपत्रिका आपण सकाळपासून ग्रुपवर पाहिलेली असेलच, प्रश्नपत्रिका सोडवलेली देखील असेल। चला तर मग आता प्रश्न क्रमांक 1, सुपर कॉम्प्युटरच्या कामगिरीचे मापन कशात केले जाते आणि पर्याय आहेत ए मेगाहर्ट्ज, हर्ट्ज, MIPS की FLOPS। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी FLOPS। Megahertz and hertz are the unit of frequency. It's commonly used to measure the speed of electronic devices, particularly in computing. MIPS म्हणजे मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड। संगणकाच्या प्रोसेसरचा रॉ स्पीड मोजण्यासाठी MIPS वापरले जाते। FLOPS म्हणजे फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन्स, हे संगणकाच्या संख्यात्मक गणन करण्याच्या क्षमतेचे मोजमाप यात केले जाते। सुपर कॉम्प्युटरच्या कामगिरीचे मापन यात केले जाते। पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, WWW वर्ल्ड वाईड वेबचा शोध कोणी लावला? 1989 मध्ये टिम बर्नर्स-ली म्हणजे पर्याय क्रमांक सी यांनी WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 3, अँड्रॉइड ॲपचे एक्सटेन्शन कोणते असते? आणि APK हे अँड्रॉइड APK म्हणजे पर्याय क्रमांक सी हे अँड्रॉइड ॲपचे एक्सटेन्शन असते। APK स्टँड्स फॉर अँड्रॉइड पॅकेज किट। प्रश्न क्रमांक 4, इंटरनेटवरून व्हिडिओ प्रसारणाचे वास्तविक वेळ प्रसारणाचे रिअल टाईम ब्रॉडकास्टचे उदाहरण कोणते? लाईव्ह लोडिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग की लाईव्ह डाउनलोडिंग? आणि याचे अचूक उत्तर असणार आहे लाईव्ह स्ट्रीमिंग, पर्याय क्रमांक बी। लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे इंटरनेटवरून रिअल टाईममध्ये व्हिडिओ ऑडिओ कंटेंट प्रसारित करण्याची प्रक्रिया होय। यामुळे कंटेंट क्रिएटर्सना कार्यक्रम घडत असताना प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते। प्रश्न क्रमांक 5, डॅश हा ऑपरेटिंग सिस्टीमचा केंद्रीय भाग आहे आणि याचं उत्तर असणार आहे कर्नल, पर्याय क्रमांक सी कर्नल हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे। कर्नल हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील मध्यस्थ म्हणून काम करतो। तो संसाधने, प्रक्रिया आणि सिस्टमच्या हार्डवेअरशी परस्पर संवाद प्रस्थापित करतो, म्हणून तो ऑपरेटिंग सिस्टमचा केंद्रीय भाग, सेंट्रल पार्ट असतो। प्रश्न क्रमांक 6, अध्ययनाबाबत अयोग्य विधान कोणते? पर्याय आहेत ए अध्ययनातून विद्यार्थ्यांच्या व्यवहारात परिवर्तन होते, अगदी बरोबर। अध्ययनाचा अर्थ ज्ञानप्राप्ती करणे असतो, हो। अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, अचूक। आणि अध्ययन सर्वस्वी शिक्षकावर अवलंबून असते, हे मात्र अध्ययनाबाबत चुकीचे आहे। अध्ययन ही सर्वस्वी शिक्षकावर अवलंबून असलेली प्रक्रिया असूच शकत नाही। अध्ययनासाठी अनेक घटक कारणीभूत असतात आणि त्यातील शिक्षक हा एक आहे, परंतु सर्वस्वी शिक्षकावर अध्ययन अवलंबून नसते। प्रश्न क्रमांक 7, शिक्षकाने सदैव विद्यार्थी असले पाहिजे, हे विधान डॅश यांचे आहे? रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी की महात्मा फुले? आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षक सदैव विद्यार्थी असला पाहिजे आणि त्याने सतत शिक्षण घेत राहिले पाहिजे असे मत मांडले होते। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी डॅश हे दृकश्राव्य साधनाचे उदाहरण नाही? TV आहे, संगणक आहे, प्रत्यक्ष वस्तू आहे आणि फ्लॅश कार्ड्स। फ्लॅश कार्ड्स हे फक्त दृश्य साधन आहे, दृकश्राव्य साधन नाही, म्हणून फ्लॅश कार्ड्स हे याचे उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 9, श्री पाटील बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कारभाराविषयी शिक्षण देतात, ते अध्यापनाची कोणती पद्धत वापरत आहेत? ए सरस्वती यात्रा, बी प्रायोगिक पद्धती, सी वेष्टी अध्ययन पद्धती की डी व्याख्यान पद्धती? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सरस्वती यात्रा। सरस्वती यात्रा या अध्यापन पद्धतीत शिक्षक पाठ्यघटकाला प्रत्यक्ष व्यवहारासोबत जोडतो। या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनानुभव देणे हा आहे। प्रश्न क्रमांक 10, नेमोनिक्समुळे स्मरणशक्ती वाढते, हा निष्कर्ष कोणाच्या अभ्यासातून निघाला? आणि पर्याय आहेत ए प्लेटो, बी गेरॉल्ड मिलर, सी रूसो
की डी गारफिल्ड. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गेरॉल्ड मिलर यांच्या अध्ययनातून हा निष्कर्ष निघाला. निमोनिक्स म्हणजे काय? तर निमोनिक्स म्हणजे नियमसूत्र लक्षात ठेवण्यासाठी केलेली ट्रिक. उदाहरणार्थ बॉडमॉस रूल. आपण उदाहरण किंवा पदावली कोणत्या पद्धतीने सोडवावी त्याच्यासाठीचा जो रूल बनवलेला आहे, पहिले ब्रॅकेट, नंतर ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म बॉडमॉस. तर अशा पद्धतीने काही शॉर्ट फॉर्म्स किंवा काही अक्षरे, शब्द किंवा काही ट्रिक्स वापरल्या तर तो घटक आपल्या स्मरणात राहतो. हे याला निमोनिक्स म्हणतात आणि निमोनिक्समुळे स्मरणशक्ती वाढते. हा निष्कर्ष गेरॉल्ड मिलर यांनी काढलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहे. उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. 2 ते 3 स्क्रीनशॉट्सचे उतार्याचे आपल्याला घ्यावे लागतील. हा पहिला स्क्रीनशॉट असेल. मी क्षणभर थांबून घेते म्हणजे आपल्याला स्क्रीनशॉट घेता येईल. तसं तर बरेच जण ग्रुपला जॉईन आहेतच, त्यांना हा उतारा प्रश्नपत्रिका तिथं प्राप्त झालेली आहे. परंतु ज्यांना ही प्रश्नपत्रिका प्राप्त झालेली नाही तर त्यांच्यासाठी म्हणून आपण हा पर्याय वापरत आहोत. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि नंतर आपण या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्या वेळेनुसार सोडवू शकतो. आता मी तुम्हाला उतार्यावरील जे प्रश्न आहेत त्यांचे अचूक उत्तरं फक्त टिक करून देते, जेणेकरून आपल्याला आपली किती प्रश्नांची उत्तरं त्यातली बरोबर आली त्याचा एक अंदाज येऊ शकेल. स्क्रीनशॉट मला वाटतं घेऊन झालेले असतील. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. प्राचीन काळी जेव्हा जेव्हा भारतावर परचक्र आले तेव्हा तेव्हा भारतीय माणसाला चारधाम यात्रा करण्याची ओढ वाटली. हे विधान चुकीचं आहे, पूर्णतः चूक आहे, पूर्णतः चूक आहे, अंशतः चूक आहे की अंशतः चूक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पूर्णतः चूक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारतीय सांस्कृतिक संचिताचा भाग असे कशास म्हटले जाते? एक कलाविष्कारांचा परंपरा, विविधरंगी महावस्त्र, उत्सव, नाट्याभिनयाच्या जाणीवा, पूजाविधी की सहनयात्रा. आणि यात पर्याय क्रमांक ए मध्ये 1, 2, 3, 4ला अचूक म्हटलेलं आहे. बी मध्ये 1, 3, 5, 6 अचूक, सी 1, 2, 5, 3 आणि 6 अचूक की डी सर्व अचूक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1, 2, 5 आणि 6 अचूक. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संस्कृतीचे महावस्त्र कशाने विणले गेलेले आहे? ए. विविध गट, सण, संस्कृती, रूढी, परंपरा. बी. कलाविष्कार, परंपरा, तंत्रे, नृत्यप्रकार, नाट्याभिनय, सण, उत्सव इत्यादी. सी. ए आणि बी दोन्ही अचूक की डी ए आणि बी दोन्ही चूक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, ए आणि बी दोन्ही अचूक. प्रश्न क्रमांक 14. भारतीय संस्कृतीत एकता जशी आहे तशीच विविधता देखील आहे आणि हे विधान पूर्णतः अचूक आहे पर्याय क्रमांक ए. आता उतार्यावरील शेवटचा प्रश्न. सदर उतार्यास सुयोग्य शीर्षक सुचवा. विविधतेत एकता, देशोदेशीच्या संस्कृती, प्राचीन संस्कृती की प्राचीन भारतीय संस्कृती. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, प्राचीन भारतीय संस्कृती. प्रश्न क्रमांक 16. शिक्षण क्षेत्रात डॅश विषयांवर कृती संशोधन करता येते? पर्याय ए. अध्यापनात तात्कालिक उद्भवणाऱ्या समस्या, हो करता येते. अध्ययनात तात्कालिक उद्भवणाऱ्या समस्या, हो. शालेय प्रशासनातील समस्या या विषयावर देखील कृती संशोधन करता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 17. संशोधनात डॅश चलावर संशोधकाचे संपूर्ण नियंत्रण असते? स्वतंत्र चल, आश्रित चल, उद्दीपन चल. ए आणि सी अचूक. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. ए आणि सी अचूक. आश्रित चलावर संशोधकाचे नियंत्रण नसते. उदाहरणार्थ शैक्षणिक संशोधनात विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता हे आश्रित चल आहे, त्याच्यावर संशोधकाचे संपूर्ण नियंत्रण असू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतंत्र चल आणि उद्दीपन चलावर संशोधकाचे संपूर्ण नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 18. न्यादर्श निवडणे आवश्यक असते कारण संशोधनासाठी वेळ कमी लागतो. बरोबर. न्यादर्श निवडलेला असला तर संशोधकाचा वेळ वाचतो. बी. संशोधनासाठी वेळ जास्त लागतो नाही.
सी. संशोधन खर्च व श्रम कमी होतात. अगदी बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ए व सी दोन्ही. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 19. संदर्भाच्या MLA शैलीत सर्वात शेवटी डॅश असते. लेखकाचे नाव, प्रकाशन वर्ष, प्रकाशक की पुस्तकाचे नाव. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रकाशन वर्ष. MLA शैली म्हणजे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन शैली. शैक्षणिक लेखनात त्याचा उपयोग होतो. लेखकाचे नाव, शीर्षक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष हा क्रम याच्यात वापरलेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. बौद्धकालीन शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे. आणि पर्याय आहेत ई. बौद्ध धर्मीय सिद्धांत व तत्त्वाचा प्रसार करणे हो. चारित्र्य व नैतिकतेचा विकास हो. निर्वाण स्थिती प्राप्त करण्यास मदत करणे हे बौद्ध धर्मातील सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 21. क्षितिज संप्रेषण, तिर्यक संप्रेषण हे संप्रेषणाचे प्रकार डॅश आधारावर पडतात. उद्देश, दिशा, सहभागी संख्या की अर्थ. आणि आतापर्यंत आपण जेवढा संप्रेषणाचा अभ्यास केलेला आहे त्यावरून ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला सगळ्यांना येईल. किंबहुना नावावरून देखील ओळखता येऊ शकते की हे दिशेवर आधारित संप्रेषणाचे प्रकार आहेत. क्षितिज संप्रेषण आणि तिर्यक संप्रेषण. तिर्यक संप्रेषणालाच कर्णरेषा संप्रेषण असे म्हणतात. संप्रेषण नेहमी डॅश संस्कृती सापेक्ष असते. बी. संस्कृती निरपेक्ष असते. सी. ए आणि बी दोन्ही योग्य की डी सांगता येत नाहीत. आणि पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. संप्रेषण नेहमी संस्कृती सापेक्ष असते कारण संप्रेषणाला संस्कृतीचा आधार असतो. प्रत्येक संस्कृतीची काही नीतिमूल्ये ठरलेली असतात. काही बाबी प्रत्येक संस्कृतीत अशा असतात. जसा मागील एका व्हिडिओमध्ये देखील विश्लेषण करताना विषय झाला होता की स्वस्तिक या चिन्हाला भारतीय किंवा हिंदू संस्कृतीत जे स्थान आहे ते इतर संस्कृतींमध्ये नाही. त्यामुळे संप्रेषण हे नेहमी संस्कृती सापेक्षच असते. वर्ग संप्रेषणातील सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे वर्ग नियंत्रण, प्रत्याभरण, पाठ्यघटक की लिखित नोंदी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रत्याभरण. संप्रेषण कोणतेही असो त्याच्यातील सर्वात महत्त्वपूर्ण भाग प्रत्याभरण हाच महत्त्वाचा भाग असतो. सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे प्रत्याभरण. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. औपचारिक संप्रेषणामध्ये संवाद हा काल्पनिक व भावनिक असतो, पूर्वनियोजित संरचनात्मक असतो, परस्पर संबंधांना महत्त्व देणारा असतो आणि उद्दिष्टहीन असतो. नाही, औपचारिक संप्रेषणात पूर्वनियोजित आणि संरचनात्मक असा संवाद असतो. सर्व गोष्टी अगोदरच ठरलेल्या असतात. वेळ घेऊन, विषय ठरवून त्याप्रमाणेच नियोजन केले जाते. त्यामुळे परस्पर नियोजित आणि संरचनात्मक असा हा औपचारिक संप्रेषण असतं. प्रश्न क्रमांक 25. समपातळीवरील संप्रेषणाचे डॅश हे वैशिष्ट्य नाही. ए. औपचारिकता, बी. भावनिक गुंतवणूक, सी. समन्वय की डी. अनौपचारिकता. आणि पर्याय क्रमांक ए. औपचारिकता हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. समपातळीवरील संप्रेषण हे औपचारिक नसतं तर ते अनौपचारिक असतं. त्यात भावनिक गुंतवणूक असते, परस्परासोबत समन्वय असतो. प्रश्न क्रमांक 26. पारिस्थितिक पदचिन्ह इकॉलॉजिकल फूटप्रिंटचे डॅशमध्ये मापन केले जाते. आणि पर्याय आहेत ए. हेक्टर्स, बी. वैश्विक हेक्टर्स, सी. हेक्सामीटर्स की डी. किलोमीटर्स. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी. वैश्विक हेक्टर्स. पारिस्थितिकी पदचिन्ह इकॉलॉजिकल फूटप्रिंट की त्यालाच पर्यावरणीय पाऊलखुणा असं देखील म्हणतात. आणि जागतिक हेक्टर GHA वैश्विक हेक्टर किंवा जागतिक हेक्टर यामध्ये याचे मोजमाप केले जाते. हे जैविकदृष्ट्या उत्पादक क्षेत्र आहे ज्यात जागतिक सरासरी उत्पादकता मोजली जाते. जागतिक हेक्टर हे युनिट विविध प्रदेश आणि लोकसंख्येमधील पर्यावरणीय पाऊलखुणांची प्रमाणित तुलना करण्यास अनुमती देते कारण ते एक जागतिक सरासरी मापन आहे. प्रश्न क्रमांक 27. पारिस्थितिकी तंत्र इकोसिस्टीमची व्याख्या कोणी केली? आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. आर्थर टान्सले यांनी पारिस्थितिकी तंत्र किंवा इकोसिस्टीमची व्याख्या केली. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कशाचा समावेश अजैविक घटकात होत नाही? हवामान अजैविक आहे, तापमान अजैविक आहे, किटाणू हा जैविक घटक आहे आणि मृदा देखील अजैविक. म्हणून पर्याय क्रमांक सी
याचा अजैविक घटकात समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणता हरितगृह ग्रीन हाऊस गॅस नाही? कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन आणि कॅल्शियम कार्बोनेट. ऑब्व्हियसली कॅल्शियम कार्बोनेट हा तर खरं तर गॅस पण नाही, परंतु पाण्याची वाफ महत्त्वाचं, हा देखील ग्रीन हाऊस गॅस आहे. ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही. प्रश्न क्रमांक 30. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, नैसर्गिक वायू, जीवाश्म इंधन. आणि पर्याय आहेत ए 1, 2 आणि 3, पर्याय बी आहे केवळ 1 आणि 2, पर्याय सी आहे 3 आणि 4, की पर्याय डी 2, 3 आणि 4. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 3 आणि 4 हे अक्षय ऊर्जेचे स्रोत नाहीत. नैसर्गिक वायू आणि जीवाश्म इंधन हे संपणारे आहेत. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे स्रोत आहेत. भारतात जनहित याचिका केवळ उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येते. बरोबर, कोणत्याही न्यायालयात दाखल करता येते नाही. त्याच्यानंतर फक्त शासकीय कर्मचारी दाखल करू शकतात नाही, कोणीही दाखल करू शकतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 31चे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 1 आणि 4 अचूक. कोणीही दाखल करू शकतो आणि कोणीही दाखल करू शकतो आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येते. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती परिषद 2016 मध्ये बरखास्त करण्यात आली? DEC, DEB, AICTE की NAAC. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे DEC, डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल. ही परिषद जी होती ती 2013 मध्ये बरखास्त करण्यात आली आणि त्यानंतर तिच्याऐवजी DEB, डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोची स्थापना करण्यात आली. AICTE हे भारतातील तंत्रज्ञान शिक्षणाला चालना देते, शिक्षकांना प्रशिक्षण देते, उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करते की विद्यापीठांवर देखरेख ठेवते. तर AICTEचं जर फुल फॉर्म आपण पाहिला तर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. या फुल फॉर्मवरून आपल्या लक्षात येईल की भारतातील तंत्रशिक्षणाला चालना देणारी ही संस्था आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 34. प्राध्यापकांचे मूल्यमापन करण्यासाठी UGCने API पद्धती प्रसिद्ध केली आहे आणि APIचे पूर्ण रूप काय आहे? तर APIचे पूर्ण रूप जे आहे ते असणार आहे API म्हणजे अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर. पर्याय क्रमांक ए, अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर. हा शैक्षणिक कामगिरीचा निर्देशक आहे. उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी UGCने API सुरू केले. यात अध्यापनाचे तास, परीक्षा कर्तव्ये, इनोव्हेटिव्ह टीचिंग टेक्निक्स इत्यादीचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 NCF 2005 वरून ज्ञानरचनावादावर आधारित पाठ्यपुस्तके कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेली आहेत? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए NCERT, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. NCERT दिल्ली स्थित राष्ट्रीय संस्था आहे. प्रश्न क्रमांक 36. एका सांकेतिक भाषेत जळगाव हा शब्द QZOTZLM असा लिहितात, तर त्याच भाषेत मुंबई हा शब्द कसा लिहिता येईल? यात दाखवल्याप्रमाणे अक्षरमालिकेची मांडणी करून घेतली तर समोरासमोर अक्षरे जी आलेली आहेत ती घेतलेली आहेत. म्हणून M साठी N, U साठी F, N, B साठी Y, A साठी Z आणि I साठी R. NFNYZR. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. एका पुरुषाने एका मुलाची ओळख करून सांगितले की हा त्याच्या भावाच्या वहिनीच्या मुलाचा मुलगा आहे, तर त्या पुरुषाचे त्या मुलाशी नाते काय? या प्रकारच्या उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीवरून मांडणी करून घ्यायची. भावाची वहिनी आणि मग तो म्हणजेच तो पुरुष असेल आणि म्हणून भावाच्या वहिनीच्या मुलाचा मुलगा म्हणून तो पुरुष, त्या मुलाचा कोण लागेल तर आजोबा, आणि म्हणून त्यांचं नातं असेल आजोबा आणि नातू या पद्धतीचे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
प्रश्न क्रमांक 38. प्रवीण घरातून निघाल्यावर 5 किलोमीटर उत्तरेस चालतो. उजव्या बाजूला वळून 4 किलोमीटर चालतो. डाव्या बाजूला वळल्यावर 3 किलोमीटर चालतो. परत डाव्या बाजूला वळून 10 किलोमीटर अंतर चालतो. तर तो आपल्या घरापासून सरळ किती अंतरावर असेल? आणि पर्याय आहेत 7 किलोमीटर, बी 9 किलोमीटर, सी 8 किलोमीटर की डी 10 किलोमीटर. उदाहरणात दिलेल्या माहितीवरून जर आपण आकृती काढून घेतली तर ती आकृती आपल्याला याप्रमाणे दिसेल. या उदाहरणातील यातील टी पी हे अंतर म्हणजेच अंतिम स्थानापासून प्रवीणच्या घरापर्यंतचे अंतर होय. इथं टी व्ही 6 किलोमीटर आहे म्हणून पी व्ही बरोबर पी क्यू अधिक क्यू व्ही 5 अधिक 3 बरोबर 8 किलोमीटर. म्हणून इथं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार टी पीचा वर्ग बरोबर पी व्हीचा वर्ग अधिक टी व्हीचा वर्ग टी यूचा वर्ग आणि म्हणून 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर 64चा वर्ग 64 अधिक 36 म्हणजे 100. दोघांचं वर्गमूळ काढलं असता टी पी येईल आपला 10 किलोमीटर आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक डी 10 किलोमीटर. पहिल्या जोडीतील संबंध लक्षात घेऊन दुसरी जोडी पूर्ण करा. अग्रहायन मार्गशीर्ष. मार्गशीर्षलाच अग्रहायन असं देखील म्हणतात. हे समानार्थी शब्द आहेत. मग पहिल्या जोडीतला संबंध आहे समानार्थी शब्द. तसंच दुसऱ्या जोडीत पूर्ण करायचं आपल्याला. माता, आई, मावशी, पिता, माया. अगदी बरोबर. जर यातला संबंध लक्षात आला तर आपल्याला दुसऱ्या जोडीतला संबंध लगेच प्रस्थापित करता येईल आणि म्हणून माता आणि आई हे समानार्थी शब्द पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 40. पुढील श्रेणी पूर्ण करा. 1, 2, 6, 15, 31 आणि 56. इथे ह्या संख्या मालिकेत एक अधिक एकाचा वर्ग म्हणजे ती संख्या अधिक एकाचा वर्ग केलेला आहे तेव्हा येतो 2. इथं 2 ही संख्या अधिक 2चा वर्ग म्हणजे 2 अधिक 4 6. पुढे 6 अधिक 3चा वर्ग 9 म्हणजे 6 अधिक 9 बरोबर 15. त्यानंतर आलेली संख्या अधिक पुढच्या संख्येचा वर्ग म्हणजे 15 अधिक 4चा वर्ग 16 म्हणजे 15 अधिक 16 बरोबर 31 आणि नंतर 31 अधिक 5चा वर्ग 25 म्हणजे 31 अधिक 25 बरोबर 56. याप्रमाणे 56 अधिक 6चा वर्ग म्हणजे 36. 56 अधिक 36 बरोबर 92 आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. आता पुढे एक आलेख दिलेला आहे आणि या आलेखात पी क्यू आर एस टी यू या महाविद्यालयातील बी ए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या दर्शवलेली आहे. त्यावरून प्रश्न क्रमांक 41 ते 45ची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. तर ज्यांना प्रश्नपत्रिका प्राप्त नाही आहे आणि डायरेक्ट व्हिडिओ बघतायत त्यांनी जर पहिले आलेखाचा स्क्रीनशॉट घेऊन घेतला किंवा आलेख पाहिला तर त्यानंतर मग प्रश्नांची उत्तरं आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 41. पी व आर महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती? पीमध्ये प्रवेशित विद्यार्थी आहेत 40 आणि आरमध्ये 25. 40 25 म्हणजेच 8 5 म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. इथं नेमकं गुणोत्तर कसं विचारलेलं आहे ते देखील लक्षात घेणं गरजेचं असतं. पी आर विचारले की आर पी त्याच्यानुसार देखील उत्तरात फरक पडू शकतो. म्हणजे 8 5 किंवा 5साठी इथं पर्याय दिलेला नाही त्यामुळे गोंधळ होणार नाही, परंतु काही उदाहरणांमध्ये पर्यायांमध्ये त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. जे अगोदर विचारलेलं आहे ते अगोदर घ्यायचं, क्रम चुकू द्यायचा नाही. प्रश्न क्रमांक 42. बी कॉम प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थी बी ए प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे 1.2 पट आहेत. तर आर वाय एस महाविद्यालयातील बी कॉम प्रथम वर्षात प्रवेशित एकूण विद्यार्थी संख्या किती? आर वाय एस महाविद्यालयातील बी कॉम प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी आपल्याला काढायचे आणि ते किती आहे तर आर वाय एस महाविद्यालयातील बी ए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे 1.2 पट. मग आर वाय एस महाविद्यालयातील बी ए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी आलेखावरून आपण बघू शकतो ते आहेत 25 आणि 30. 25 अधिक 30 बरोबर 55. याला 1.2ने गुणलं असता उत्तर येतं 66 म्हणून पर्याय क्रमांक बी 66 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 43. सर्व महाविद्यालयातील एकूण प्रवेशित विद्यार्थी एस महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत? इथं मध्ये 2 टिंब दिले गेलेले आहेत. हे ॲक्च्युली 6.5 7.5 8.5 आणि 6.8 असं असायला हवं होतं.
तर सर्व महाविद्यालयातील एकूण प्रवेशित विद्यार्थी म्हणजे PQRSTU या महाविद्यालयांमध्ये असलेले 40 अधिक 45 अधिक 25 अधिक 30 अधिक 35 अधिक 20 एकूण 195 भागिले 30 म्हणून 6.5 पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 44 PQ व R महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांचे STU महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती? 22-17, 17-22, 19-17 की 17-14? इथं बघा हा तो गोंधळ 22-17 आणि 17-22 होऊ शकतो, त्यामुळे जे दिलेलं आहे त्याच क्रमाने आपण इथं घेऊ. PQR म्हणजे 40 अधिक 45 अधिक 25 भागिले STU 30 अधिक 35 अधिक 20 110 भागिले 85 म्हणजे 22-7 पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 45 2022-23मध्ये पी महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी संख्या 200% वाढली आणि यू महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी संख्या 50% कमी झाली, तर दोन्ही महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थी संख्येतील फरक किती? तर आता पी महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी 200% वाढले म्हणजे 40 गुणिले 200 भागिले 100 म्हणजे किती झाले ते 80. आणि यू महाविद्यालयात 50%ने कमी झाले म्हणजे 20 होते त्याच्या 50% म्हणजे 10. मग या दोघांमधील फरक म्हणजे 80 वजा 10 बरोबर 70 म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 46 पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येतील? काही वैज्ञानिक फुटबॉल खेळतात, काही वैज्ञानिक सर्व वैज्ञानिक हुशार आहेत. काही वैज्ञानिक फुटबॉल खेळतात आणि सर्व वैज्ञानिक जे आहेत ते हुशार आहेत. यावरून निष्कर्ष फुटबॉल खेळणारे कोणीही हुशार नाही की काही वैज्ञानिक फुटबॉल खेळत नाहीत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पर्यायच इथं दिलेले नाही आहेत. पर्याय क्रमांक बी म्हणजेच निष्कर्ष 2 अचूक हे याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 47 पुढील तक्त्यात एका महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे आणि मुला-मुलींचं प्रमाण दिलेलं आहे, उत्तीर्ण टक्केवारी दिली आणि एकूण विद्यार्थी. यावरून आपण हा अशा प्रकारचा आलेख इथं बनवून घेऊ शकतो. आपल्याला बाजूला दिसत असेल टेबल आपण यावरून बनवून घेऊ शकतो आणि त्यावरून आधारित आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येतील. प्रश्न क्रमांक 47 आहे कोणत्या वर्षातील उत्तीर्ण मुलांची संख्या सर्वाधिक आहे? या आपण बनवलेल्या टेबलवरून उत्तीर्ण मुले प्रथम वर्षात 104, द्वितीय वर्षात 154 आणि तृतीय वर्षात 144 म्हणून द्वितीय वर्ष पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 48 महाविद्यालयातील एकूण मुलींची संख्या किती? आणि प्रथम वर्षातील मुली आहे 240, द्वितीय वर्षातल्या 160 आणि तृतीय 220 यांची बेरीज केली असता उत्तर येते 620 पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणते गृहीतक किंवा गृहीतके दिलेल्या विधानात अनुस्यूत आहेत ते ठरवा. तुमचे उत्तर योग्य त्या पर्यायाद्वारे दर्शवा. ए गृहीतक 1 अनुस्यूत आहे, गृहीतक 2 अनुस्यूत आहे, सी दोन्ही गृहीतके 1 व 2 अनुस्यूत आहेत की दोन्हीपैकी कोणतेही गृहीतक अनुस्यूत नाही. आणि विधान आहे शासनाने कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. आणि गृहीतक जनतेची शासनाकडून तशी अपेक्षा असते की शासनाला खर्चात कपात करायची आहे, तर इथं नाही. इथं केवळ पर्याय क्रमांक गृहीतक 1च अनुस्यूत आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. जनतेची शासनाकडून तशी अपेक्षा असते परंतु त्यामुळे शासनाला खर्चात कपात काही करता येत नाही, उलट कल्याणकारी योजनांसाठी अधिकचा खर्च करावा लागतो. प्रश्न क्रमांक 50 खाली दिलेल्या गृहीतकांपैकी 2 या पद्धतीने संबंधित आहेत की दोन्ही बरोबर असू शकत नाहीत परंतु दोन्ही चुकीचे असू शकतात. खालील पर्यायातून उत्तर लिहा. प्रत्येक प्राणी हा हिंस्र आहे, काही प्राणी हिंस्र नाहीत, काही प्राणी हिंस्र आहेत आणि प्राणी हे हिंस्र नसतात. तर एकमेकांचे दोन्ही बरोबर असू शकत नाही परंतु चुकीचे असू शकतात आणि यावरून प्रत्येक प्राणी हा हिंस्र आहे आणि प्राणी हिंस्र नसतात हे दोघं विधानं आपल्याला निश्चित करता येतील. पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
स्कोअर किती झाला ते निश्चितपणे मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.